हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आणि ती तयारी ऑलरेडी आपण सुरू केली होती खूप दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी, आणि अर्धी लढाई तुम्ही जिंकलेले आहात. आता अर्धा टप्पा जो उरला आहे ती जिंकण्याची तुम्ही तयारी करत आहात, तो टप्पा जिंकण्याची तुम्ही तयारी करत आहात. आणि याच्यामधलाच एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपलं PSIसाठी जे आपण सुरू केलेलं आहे ते 65 डेज चॅलेंज, ज्याच्यामध्ये तुम्ही मेन्सची तयारी करत आहात. तर PSIची मेन्स म्हटलं की कायदा हा त्याचा एक अविभाज्य भाग आहे. आणि कायद्याचा अभ्यास करायचं म्हटलं की कलम, त्याच्यामधल्या संकल्पना, त्याच्यामधल्या व्याख्या आणि बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला कन्फ्यूज करतात. तर ज्या पद्धतीने 65 डेजमध्ये प्लॅन ऑलरेडी शेअर केलेला आहे त्याच्यानुसार तुम्ही पहिला कायदा जो आपण मायनर ॲक्ट अभ्यासतो, तो हुंडाबंदी अधिनियम जो आहे, जो की अगदी छोटासा कायदा आहे, तो तुम्ही अभ्यासत आहात. पण जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिले तर या कायद्याला निग्लेक्ट करण्यातही अर्थ नाही आहे. कारण 1-2 प्रश्न जरी म्हटलं तरी 4 मार्क्स होतात याचे, आणि फक्त 10 कलमं आहेत, तर मग हातातून मार्क्स घालवण्यात काहीच अर्थ नाही आहे. म्हणूनच हा जो कायदा आहे तो आपण समजून घेणार आहोत. ऑलरेडी हुंडाबंदी अधिनियमच्या PYQवरती मी 2 व्हिडिओज जे आहेत ते अगदी शॉर्ट आहेत, ते व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये याच्यातल्या काही महत्त्वाच्या कलमांच्या ट्रिक्स ज्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसेल तर ते पाहून घ्या. त्याच्यातून तुमचा म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या ट्रिक्सनी काही कलम तुमच्या लक्षात राहतील. आज आपण बेसिकली कायदा काय आहे, हा कायदा काय सांगतो, याच्यामधल्या काही कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजून घेणार आहोत. तर हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 असं या कायद्याचं नाव आहे. आणि जर आपण विचार केला तर याच्यामध्ये एकूण 10 कलमं आहेत. 10 कलमं म्हणजे जरी आपल्याला 10 दिसत असतील तरी तुम्हाला पुढे 4A हे उपकलम दिसतं, 8A 8B ही पण काही कलमं तुम्हाला पाहायला मिळतात. मग बेसिकली जेव्हा आयोग प्रश्न विचारत असतो त्यावेळेला आयोग कशावरती फोकस करतो? एक तर हुंडा प्रतिबंध अधिनियम म्हटलं की म्हणजे कुठलाही कायदा म्हटलं तर त्याची व्याप्ती याच्यावरती तर प्रश्न बनतोच. त्याचबरोबर ऑलमोस्ट जेवढे कायदे आहेत त्याच्यामध्ये कलम 2मध्ये आपल्याला व्याख्या पाहायला मिळतात, जर आपण पुरावा कायदा सोडला तर. मग हे जे कलम 2 आहे, कलम 2मध्ये येणाऱ्या ज्या व्याख्या असतात त्याच्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. या कायद्याचा आपण विचार केला तर काही महत्त्वाची कलमं विचारली जातात, जसं की जाहिरातीवरती बंदी असेल किंवा हुंडा प्रतिषेधी अधिकारी जो आहे त्याच्यावरती काही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. किंवा याच्यामध्ये कुठल्या म्हणजे हुंडा मागणे असेल, हुंड्यासाठी अपप्रेरणा असेल, हुंडा देणं घेणं असेल, जाहिराती असेल, याच्यासाठी काय शिक्षा आहे याच्या संदर्भात आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. किंवा या कायद्याशी संबंधित असणारी जी पण प्रकरणं आहेत ती कोण हँडल करतं, कोणाच्या अंतर्गत येतात, याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला हा कायदा अभ्यासायचा आहे. मग थोडंसं वेगळ्या पद्धतीने बोर्ड मी लिहिलेलं तुमच्या लक्षात येत असेल, कारण जनरली मी हे खूप वेळा तुम्हालाही सांगितलेलं आहे की जर तुम्ही माइंड मॅप्स किंवा आकृत्या किंवा पाय चार्ट किंवा कुठल्याही असं बेसिक स्ट्रक्चरमध्ये जर तुम्ही नोट्स वगैरे काढल्या तर ते तुमच्या जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं. आणि आपण हा कायदा शिकल्यानंतर तुम्हाला जेव्हा पण कधी प्रश्न येईल तुम्हाला ॲज इट इज बोर्डवरती कुठलं कलम कुठे लिहिलं हे सगळं आठवेल. ठीक आहे. मग जर आपण याचा विचार केला तर कलम 1मध्ये काय काय दिलेलं आहे, कायद्याचं नाव आहे, विस्तार आहे आणि प्रारंभ आहे. जर तुम्ही कायद्याची ओरिजिनल PDF पाहिली तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की नाव दिलेलं आहे हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961. विस्तार जो आहे तो जम्मू काश्मीर सोडून पूर्ण भारत असं दिलेला आहे. पण आपल्याला माहिती आहे की रिसेंटली जम्मू काश्मीर हे जे काही राज्य होतं त्याला केंद्रशासित प्रदेशामध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या चेंज झालेल्या आहेत आणि त्यामुळे हा जो कायदा आहे तो आता जम्मू काश्मीरला सुद्धा लागू असेल. त्यामुळे विस्तारमध्ये आता संपूर्ण भारत असं येईल, म्हणून मी हे ब्लँक ठेवलेलं होतं. प्रारंभ, आता याच्यामध्ये राष्ट्रपतींनी या कायद्याला संमती दिलेली आहे 20 मे 1961. पण जर तुम्ही कायद्यामध्ये काय नमूद केलेलं आहे पाहिलं तर त्याच्यामध्ये सरळ असं लिहिलेलं आहे की केंद्र सरकार ज्या दिवशी हे लागू करेल ती तारीख. मग केंद्र सरकारने या कायद्याला लागू कधी केले किंवा या कायद्याची अंमलबजावणी कधी झालेली आहे? 1 जुलै 1961. लक्षातच ठेवायची आहे. आणि याच्यासाठी एक टेक्निक जे मी ऑलरेडी 65 डेजमध्ये सांगितलेलं आहे ते म्हणजे तुम्ही कुठलाही कायदा असेल, ज्यावेळेला आपण कायद्याचं नाव घेतो, कायद्याच्या नावासोबत आपण इयर घेतो, जसं की IPC 1860 आपण म्हणतो, तर तुम्हाला इथून पुढे एक सवय लावायची आहे की कायदा, कुठल्याही कायद्याचं ज्यावेळेला तुम्ही नाव घ्याल किंवा कुठलाही कायदा तुम्ही अभ्यासत असाल, त्याच्यावरचे प्रश्न सोडवत असाल, डिस्कस करत असाल, कधीही जेव्हा पण तुम्ही कायद्याचं नाव घेणार आहात कायद्याच्या नावासोबत त्याच्या अंमलबजावणीची तारीख घ्यायला शिका. म्हणजे हुंडा प्रतिबंध अधिनियम 1 जुलै 1961 असं म्हणा. तुमच्या या तारखा
ॲटोमॅटिकली लक्षात राहतील. म्हणजे त्याच्यासाठी प्रत्येक कायद्याची तारीख मी सेपरेटली पाठ करत बसेन आणि पाठ केलं तर ते परत आठवेल याची पण गॅरंटी नसते. ऐन वेळेला तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. पण जर तुम्ही अशी सवय लावली की प्रत्येक कायद्याच्या नावानंतर तुम्हाला इयर तर घ्यायचंच आहे, तिथे फक्त डे आणि मंथ जर तुम्ही ॲड करत गेलात तर ते तुमच्या जास्त इझिली लक्षात राहील. ठीक आहे. तर पहिल्या कलमामध्ये आपल्याला नाव, विस्तार आणि त्याचा प्रारंभ पाहायला मिळतो. जनरली प्रत्येक कायद्याचं तुम्हाला पहिलं कलम जे आहे ते त्याचं नाव जे आहे, कायद्याचं नाव, त्याचा विस्तार काय आहे आणि त्याचा प्रारंभ कधी झाला याच्याशी संबंधितच आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. विस्तार, व्याप्ती दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो. त्याच्यानंतर आपण जर हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 1 जुलै 1961चा विचार केला तर कलम 2 मध्ये हुंडा या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. हुंडा म्हणजे काय? जनरली आपला म्हणजे हुंडा या शब्दाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय असतो की लग्नामध्ये मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरच्यांना दिलेली काही रक्कम किंवा इतर काही वस्तू असतील किंवा काही संपत्ती असेल किंवा आपण ज्याला म्हणतो की म्हणजे जमीन वगैरे दिलं तर अशा गोष्टींना आपण हुंडा असं इन जनरली म्हणतो. मात्र हा कायदा काय सांगतो, हुंडा म्हणजे काय असतो, लग्नामध्ये जे दोन पक्ष असतील, वधू आणि वर पक्ष, याच्यातल्या कुठल्याही पक्षाने म्हणजे एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला दिलेला, मग ते वधूकडच्यांनी वरांना दिलेला असू शकतो, वरांकडच्यांनी वधूला दिलेला असू शकतो. म्हणजे मुलाकडच्यांनी मुलीला पण दिलेला असू शकतो किंवा मुलीकडच्यांनी मुलाकडच्यांना पण दिलेला असू शकतो. दोन्ही कंडिशन्स असतील, मुलगा मुलीला देईल किंवा मुलगी मुलाला देईल किंवा नातेवाईक. ठीक आहे. तर याच्यामध्ये पूर्ण फॅमिली आली. एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला दिलेला किंवा देण्याचा करार केलेला, मग ते विवाहाच्या वेळी असेल, विवाहाच्या पूर्वी असेल किंवा विवाहाच्या नंतर असेल. असं नाही की फक्त लग्नामध्ये दिलं म्हणजेच ती रक्कम किंवा ती काही वस्तू असेल ती हुंडा ठरते. नाही, लग्नाच्या अगोदर जरी दिलेली असेल, लग्नाच्या वेळी दिलेली असेल, लग्नानंतर दिलेली असेल किंवा ते देण्याचा करार केलेला असेल तर त्या गोष्टीला, मग ती प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, हुंडा म्हणणार आहोत. म्हणजे थोडक्यात इन शॉर्ट तुम्ही असं म्हणू शकता की एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला लग्नाच्या आधी, लग्नाच्या वेळी किंवा लग्नाच्या नंतर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा देण्याचा करार केलेली एखादी वस्तू किंवा मौल्यवान रोखा, संपत्ती, पैसा, काहीही, एनिथिंग, दॅट इज हुंडा. ठीक आहे. तर आता हा झाला, म्हणजे ही झाली हुंड्याची व्याख्या. याच्यामध्ये एक शब्द येतो तो म्हणजे मौल्यवान रोखा. तर आता मौल्यवान रोखाचा अर्थ काय घ्यायचा हे या कायद्यामध्ये काय नमूद केलेलं आहे, तर इंडियन पिनल कोड म्हणजे भारतीय दंड संहिताचं कलम जे आहे, कलम 30, या कलम 30 मध्ये आपल्याला मौल्यवान रोख्याची व्याख्या पाहायला मिळते. आणि ती जी व्याख्या दिलेली आहे मौल्यवान रोखा, तोच अर्थ इथे हुंडा याच्यामध्ये अभिप्रेत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण आयोगाने वारंवार असं विचारलेलं आहे, हुंडा म्हणजे कुठल्या कायद्याच्या किंवा कधी कधी आयोगाने IPC दिलेला आहे, IPCच्या कुठल्या कलमामध्ये दिलेला मौल्यवान रोखा असा त्याचा अर्थ होतो. तर कलम 30 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच अनुषंगाने ज्या वेळेला तुम्ही कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम अभ्यासता तर त्याच्यामध्ये सुद्धा ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा H मध्ये हुंड्याची व्याख्या दिलेली आहे. तर हुंडा प्रतिबंध अधिनियमाच्या अनुषंगाने तो पण प्रश्न बनू शकतो, रिलेट करून विचारला जाऊ शकतो. आता हुंड्यामध्ये या गोष्टी येतात, पण याच्यामध्ये अपवाद पण दिलेला आहे. जसं की मुस्लिम धर्मामध्ये देण किंवा मेहर म्हणून जी रक्कम दिली जाते किंवा देण किंवा मेहर त्यांच्यामध्ये जे असतं त्याला हुंड्यापासून वगळण्यात आलेला आहे, त्याला अपवाद मानलं जातं. ठीक आहे. दुसरा मुद्दा, आता हुंडा जो आहे ना तो एखाद्याने दिला, घेतला, आपण तर पाहतो की खूप मोठ्या मोठ्या वस्तू दिल्या जातात. मग हे कसं काय चालतं, तर ॲक्च्युली एक पक्ष दुसऱ्या पक्षाला वस्तू वगैरे देऊ शकतो, पण त्यांची ती आर्थिक परिस्थिती असली पाहिजे, त्यांची तेवढी ऐपत असली पाहिजे. असं असताना दिलं असेल तर मग त्याला हुंड्यामध्ये कन्सिडर नाही केलं. पण एखादा मुलीचा बाप आहे, तो झोपडीमध्ये राहतोय आणि जर तो मुलाकडच्यांना चारचाकी किंवा अगदी मोठ्या महागड्या वस्तू देत असेल तर अर्थातच त्याची तेवढी आर्थिक परिस्थिती नसतानाही तो त्या वस्तू देतो, याचा अर्थ कुठे ना कुठेतरी त्याला हुंड्याची मागणी करण्यात आलेली आहे, आर्थिक परिस्थितीच्या पलीकडे जाऊन देत आहे. सो ते हुंड्यामध्ये कन्सिडर होईल. दुसरी गोष्ट म्हणजे अगदी अलीकडचा म्हणजे माझ्याशी अगदी जवळचा संबंध असणारा जरी तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर जनरली आपण म्हणजे ह्या दोन्ही केसमध्ये आहे ॲक्च्युली की मुलं जी आहेत आपण पाहतो की म्हणजे मुलं शिकल्यानंतर किंवा जॉबला लागल्यानंतर त्यांना खूप चांगल्या पद्धतीने हुंडा मिळतो. आणि इवन MPSC केलेले जे PSI झालेले आहेत, रिसेंटली काही लोकांचे लग्न वगैरे तुम्ही पाहिलं असेल
की PSI लोकांचे लग्न वगैरे होतात आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सरळ सरळ उघडपणे हुंड्याची मागणी केली जाते. तर जरी हा कायदा असला तरीसुद्धा समाजामध्ये एक लोकांचं असतं की त्यांना म्हणजे एक प्रतिष्ठा, आपली प्रतिष्ठा दाखवण्यासाठी लोक हुंडा मागतातही आणि देतातही. इवन याच्या उलटही काही ठिकाणी पाहायला मिळतं, जसं की अगदी आमच्या जवळच्याच एका रिलेटिव्हसाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम चालू होता किंवा चौकशी चालू होती आणि सरळ सरळ असं सांगितलं, म्हणजे आमच्याकडच्या लोकांनी त्यांना असं सांगितलं की आम्हाला काहीही नको आहे, आम्हाला काहीही अपेक्षा नाही आहे, फक्त नारळ आणि मुलगी द्या. म्हणजे ते जे असतं ग्रामीण भाषेमध्ये बोलतात त्या पद्धतीने की फक्त नारळ आणि मुलगी द्या. तर मुलीकडच्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही फक्त नारळ आणि मुलगी का मागताय, म्हणजे तुमच्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नाही, आमच्याकडे पद्धत आहे आणि आम्ही हुंडा देणार. सो हा एक माइंडसेट पण आहे लोकांचा किंवा ही एक चालत आलेली परंपरा पण असते. बरेच लोक कायद्याच्या बाबतीत त्यांना तेवढंसं ज्ञान नसतं किंवा तो कायदा त्या पद्धतीने पाळलाही जात नाही. पण जोपर्यंत हे स्वेच्छेने किंवा त्यांच्या ऐपतीप्रमाणे आहे तोपर्यंत ठीक आहे. पण काही वेळेला म्हणजे जसं ज्यावेळेला मी टीचिंग फील्डमध्ये होते त्यावेळेला माझ्यासोबतच्याच एक मॅडम होत्या आणि त्यांना म्हणजे खूप जास्त प्रॉब्लेम येत होते त्यांचं लग्न जमण्यामध्ये. आणि जेव्हा जमलं त्यावेळेला मुलाकडच्यांनी सरळ सरळ म्हणजे त्यांना खूप मोठी रक्कम मागितली होती, सोनं मागितलं होतं आणि त्या खूप टेन्शनमध्ये होत्या आणि मला ते पटायचं नाही, म्हणजे मला खूप खटकायच्या या गोष्टी. पण ॲक्च्युली समाजामध्ये जे चालतं, जे पुस्तकामध्ये आपण अभ्यासतो आणि जे समाजामध्ये चालतं याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स असतो. ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा कधी अधिकारी बनाल त्यावेळेला तुम्ही तरी केव्हा या गोष्टी थोड्याफार म्हणजे तुमच्या लेवलला तरी चेंज करण्याचा प्रयत्न कराल, अशी ॲटलिस्ट मी आशा तरी करू शकते. सो पहिलं कलम आणि दुसरं कलम तुम्हाला समजलं असेल. कलम 3 मध्ये हुंडा देणं, घेणं आणि हुंडाला अपप्रेरणा. आता हुंडा दिला, हुंडा घेतला किंवा हुंड्याला अपप्रेरणा दिली. अपप्रेरणा म्हणजे काय? सपोर्ट. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ठिकाणी बैठक आहे, तुम्हाला माहिती की लग्नाच्या वेळेला मध्यस्थी असतात, लोक जे जमवणारे असतात किंवा काही वेळेला मध्यस्थी नसले तरी नातेवाईक असतात. तर त्यांचं म्हणणं असं असतं की जरी समजा मुलीकडच्यांना काही प्रॉब्लेम नाही, मुलाकडच्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण हे जे मध्यस्थी करणारे असतात किंवा जे नातेवाईक असतात त्यांचं म्हणणं असतं अरे नाही म्हणजे एवढ्या मोठ्या घरात तुमची मुलगी जाते. किंवा काही लोकांचं म्हणणं असतं की तुम्ही एवढ्या म्हणजे ही मुलगी एकुलती की तुमची, तुम्ही एवढे मोठे आहात तरी तुम्ही काहीच नाही देणार. सो हुंडाला अपप्रेरणा म्हणजे थोडक्यात प्रोत्साहन देणं हा सुद्धा गुन्हा आहे. हुंडा देणं, घेणं आणि अपप्रेरणा देणं म्हणजे हुंडा दिला तरीसुद्धा तो गुन्हा ठरतो, हुंडा घेतला तरीसुद्धा तो गुन्हा ठरतो आणि हुंड्याला प्रोत्साहन दिलं, अपप्रेरणा दिली तरीसुद्धा तो गुन्हाच ठरतो. आणि याच्यासाठी कायद्यामध्ये दिलेली जी शिक्षा आहे ती 5 वर्ष इतकी आहे, किमान 5 वर्ष. याच्यावरती आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलाय की किती वर्षांपेक्षा कमी असणार नाही, तर 5 वर्षांपेक्षा ती शिक्षा कमी असणार नाही. प्लस 15,000 किंवा हुंड्याच्या रकमे एवढी रक्कम. एकतर 5 वर्षाची शिक्षा तर होणार, प्लस 15,000 किंवा हुंड्याची जी रक्कम आहे या दोन्हीपैकी जी जास्तीची रक्कम असेल ती रक्कम सुद्धा दंड म्हणून द्यावी लागेल. द्रव्यदंड किती आहे? 15,000 किंवा हुंड्याची रक्कम याच्यापैकी जास्त असेल ती. समजा हुंड्याची रक्कम 12,000 आहे तर त्या व्यक्तीला 15,000 द्यावे लागतील. पण हुंड्याची रक्कम 20,000 आहे तर द्रव्यदंड किती होईल? 20,000. म्हणजे दोन्हीपैकी जी रक्कम मोठी असेल ती द्यावी लागेल. आता लक्षात घ्या की हुंडा जो आहे तो प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कसाही दिला जाऊ शकतो. पण मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं याच्यामध्ये अपवाद काय असू शकतो? आहेर किंवा काही भेटवस्तू आहेत, पण त्या कशा असल्या पाहिजेत? त्या व्यक्तीच्या आर्थिक ऐपतीप्रमाणे असल्या पाहिजेत. म्हणजे समजा एखादं लग्न कार्य चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्या मुलीची कोणीतरी चुलती किंवा मावशी किंवा मामा कोणीही येत आहे आणि गिफ्ट देत आहे, ते ऑलरेडी गरीब आहेत आणि ते खूप मोठं काहीतरी गिफ्ट देत आहेत, तर ऑलरेडी म्हणजे काय ते असं तर नाही ना की ते त्यांनी दिलं आणि ते पटेल. लोक बोलणारच ना की अरे यांची ऐपत नाही आणि यांनी कसं दिलं. सो ते एक कुठेतरी असं असू शकतं की हुंड्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि म्हणून ते देण्यात आलेलं आहे. तर ज्या वेळेला आहेर वगैरे दिला जातो लग्नामध्ये तुम्ही पाहिलं असेल की एक यादी बनवली जाते, एक व्यक्ती बसलेली असते आणि त्यांच्याकडे आहेराची यादी असते. तर हे यादी वगैरे ठेवणं हे कायद्याने बंधनकारक आहे. ठीक आहे. सो त्याच्यासाठी आहेर जो आहे तो हुंड्यामधून त्याला वगळण्यात येतं. आहेरला अपवाद मानलं जातं, अदरवाईज मग हुंडा द्यायचा नाही, घ्यायचा नाही. मग हे लोक आहेर कसं काय देतात, भेटवस्तू कसं काय देतात, हा एक प्रश्न आपल्याला पडू शकतो. पण जसं सुरुवातीला सांगितलं की कुठलाही कायदा असेल तर त्याला काही अपवाद असतात, तसंच इथे सुद्धा अपवाद आपण काय सांगितलं की एक तर पहिला अपवाद तर मुस्लिम धर्मातली देण किंवा मेहर हा तर आहेच, पण त्याचबरोबर आहेर असेल, भेटवस्तू असतील, पण त्या आर्थिक ऐपतीप्रमाणे असल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर यादी ठेवणं हे बंधनकारक असतं कायद्यानुसार. ठीक आहे. तर कलम 3 मध्ये हुंडा देणं,
घेणं आणि अपप्रेरणा याच्यासाठीची शिक्षा आहे ती 5 वर्षांपेक्षा कमी असणार नाही, प्लस 15,000 किंवा हुंड्याची रक्कम याच्यापैकी जी जास्त असेल एवढी रक्कम द्रव्यदंड म्हणून भरावी लागेल. त्याच्यानंतर चौथं कलम आहे हुंडा मागण्याबद्दलची शिक्षा. आता इथे हुंडा दिला, घेतला, अपप्रेरणा दिली तर त्याच्यासाठीची शिक्षा आहे. इथे हुंड्याची मागणी केली तर शिक्षा आहे. मग तुम्हाला एक ते सॉन्ग माहिती असेल मराठीमधलं, खूप फेमस जे होतं आणि काही वर्षांपूर्वी ते खूप चाललं पण होतं ते सॉन्ग, की हुंडा नको मामी फक्त पोरगी द्या मला. तर ते जर सॉन्ग तुम्ही पूर्ण ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की म्हणजे हा हुंडा तर नको म्हणतोय, पण पुढे जाऊन म्हणतो की एक बुलेट द्या, त्याच्यानंतर TV द्या, त्याच्यानंतर घर गळतंय मग घर बांधून द्या, बंगला द्या बांधून वगैरे. तर या सगळ्या गोष्टी इनडायरेक्टली ती व्यक्ती काय करत आहे तर हुंडाच मागते, पण हुंडा नको त्याच्या बदल्यात हे द्या असं एक म्हटलं जातं. म्हणजे इनडायरेक्टली त्या मागण्या केल्या जातात. सो डिरेक्टली असेल, प्रत्यक्षरित्या असेल किंवा अप्रत्यक्षरित्या असेल, आपण व्याख्येमध्येच पाहिलं ती गोष्ट हुंड्यामध्येच कन्सिडर केली जाईल. सो तुम्हाला तुमच्यापैकी ज्यांच्याकडे स्किल असेल त्यांना मी फक्त सजेस्ट करेन, मी इथे म्हणून नाही दाखवणार, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की ते जे सॉन्ग आहे हुंडा नको मामी फक्त मुलगी द्या मला, तुम्ही त्याच्यामध्ये ही कलमं जी आहेत ॲटलिस्ट 3, 4, 4A, 5, 6 ही जी कलमं आहे ती तुम्ही त्या गाण्यामध्ये बसवू शकता. आणि याच्यासाठीच्या ज्या शिक्षा आहेत या 3 कलमांसाठी, हुंडा देणं घेणं अपप्रेरणा, हुंडा मागण्याबद्दलची आणि जाहिरातींवरची बंदी, याच्यासाठीच्या ज्या शिक्षा आहेत त्या तुम्ही त्या गाण्याच्या टोनमध्ये बसवू शकता. आणि ते जर तुम्हाला जमलं तर तुमची ही कलमं तोंडपाठ होऊन जातील. एनी हाव जास्त काही अवघड नाही, तुमच्या ते असंही लक्षात राहूच शकतं. ठीक आहे. मग जर हुंडा मागितला तर त्याला किती शिक्षा होऊ शकते? 6 महिने ते 2 वर्ष प्लस 10,000 रुपये दंड. हुंडा मागण्यासाठीची शिक्षा किती आहे? 6 महिने ते 2 वर्ष. हुंडा दिला, घेतला, अपप्रेरणा दिली 5 वर्ष, 15,000 रुपये दंड किंवा हुंड्याच्या रकमेएवढी जी अधिक असेल ती. हुंडा मागितला तर 6 महिने 2 वर्ष, 6 महिने ते 2 वर्ष, कमीत कमी 6 महिने 2 वर्षांपर्यंत ती शिक्षा वाढवली जाऊ शकते. आणि 10,000 रुपये एवढा द्रव्यदंड हुंडा मागण्यासाठी, हुंडा मागितला तर एवढी शिक्षा होऊ शकते. आता पहिल्या केसमध्ये कलम 3 मध्ये न्यायालय काय करू शकतं? 5 वर्षापेक्षा ही शिक्षा कमी करू शकतं, पण त्याच्यासाठीची कारणं नमूद करावी लागतात. कारणं देऊनच ती शिक्षा कमी करता येऊ शकते. सेम न्यायालय 6 महिन्यांपेक्षा शिक्षा कमी करू शकतं, मात्र तशी कारणं द्यावी लागतात. म्हणजे आयोगाने हे अपवाद पण विचारलेले आहेत. इथे तर आहेच की कलम 3 नुसार हुंडा देणं घेणं अपप्रेरणा यासाठी 5 वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी शिक्षा होते, मात्र न्यायालय कारणे नमूद करून ती शिक्षा 5 वर्षांपेक्षा कमी करू शकतं. कलम 4 हुंडा मागण्याबद्दलची शिक्षा आहे 6 महिने ते 2 वर्ष, 10,000 रुपये दंड, मात्र 6 महिन्यापेक्षा न्यायालय कारणे नमूद करून ती शिक्षा कमी करू शकतं. सेम 4A मध्ये काय दिलेलं आहे तर जाहिरातींवरची बंदी दिलेली आहे. म्हणजे जर समजा कुठल्याही दोन्ही वधू किंवा वरपक्ष दोन्हीपैकी कोणीही किंवा त्यांच्या घरचे, त्यांचे नातेवाईक लग्नाच्या संदर्भात जर जाहिराती देत असतील की कोणी म्हणजे लग्न करण्यासाठी मुलगी मिळाली तर एवढी एवढी संपत्ती दिली जाईल किंवा एवढी रक्कम दिली जाईल, संपत्तीचा एखादा हिस्सा दिला जाईल, काहीही, किंवा म्हणजे मुलीकडचे किंवा मुलाकडचे कोणीही जर अशी जाहिरात देत असेल वृत्तपत्रामध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी, तर या अशी जाहिरात देणाऱ्या व्यक्तीला पण शिक्षा होऊ शकते. ती किती असू शकते? 6 महिने ते 5 वर्ष. लक्षात घ्या, हुंडा मागितला तर 6 महिने ते 2 वर्ष आहे, जाहिरात केली तर 6 महिने ते 5 वर्ष आहे. म्हणजे बडेजाव जे लोक करतात की खूप मोठेपणा केला तर 5 वर्षापर्यंतची शिक्षा जी आहे ती इथे एक्सटेंड होऊ शकते किंवा 15,000 रुपये इतका द्रव्यदंड. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे 5 वर्ष प्लस 15,000 किंवा हुंड्याची रक्कम याच्यापेक्षा जी जास्त असेल ते. कलम 4 नुसार हुंडा मागण्यासाठी 6 महिने ते 2 वर्ष प्लस 10,000 रुपये इतकी, मात्र जाहिरातींच्या बाबतीत 6 महिने ते 5 वर्ष किंवा 15,000 रुपये इतकी शिक्षा देण्यात आलेली आहे. तर हे अधिक आणि किंवा, ठीक आहे, की हे आणि ते म्हणजे दोन्ही द्रव्यदंड आणि शिक्षा आणि किंवा हे फक्त लक्षात ठेवा. आणि सेम जाहिरातीच्या बाबतीत सुद्धा न्यायालय 6 महिन्यांपेक्षा शिक्षा कमी करू शकतं, मात्र ती जर शिक्षा कमी केली तर त्याची कारणं तशी न्यायालयाने नमूद करणं हे बंधनकारक असतं. हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 नुसार, 1 जुलै 1961 नुसार. ठीक आहे. तर याचं ऑलरेडी ट्रिक मी सांगितलेलं आहे की कलम 4 हुंड्यामध्ये पाहिजे कार. ठीक आहे. 4A फॉर ॲडव्हर्टाइजमेंट असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, किंवा A 4 चाकी हवी आहे, जाहिरातीवरती बंदी, किंवा A 4 चाकी देईन मी जर लग्न केलंच तर. तर हे 4A आणि 4 जे आहे ते आपण
लक्षात ठेवलेला आहे ट्रिकच्या माध्यमातून. त्याच्यानंतर येतं कलम 5, हुंड्याचा करार हा निरर्थक असतो. आता लक्षात घ्या, समजा एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला लग्नाच्या वेळेला किंवा लग्नाच्या आधी ज्यावेळेला बैठक वगैरे झाली किंवा ज्यावेळेला जमवाजमवी चालू आहे त्यावेळेला हे सांगितलेलं आहे की लग्नाच्या वेळेला आम्ही तुम्हाला एवढी एवढी रक्कम हुंडा म्हणून देऊ, किंवा लग्नानंतर एवढी एवढी रक्कम आम्ही देऊ, किंवा काही भेटवस्तू देऊ, किंवा काही संपत्ती देऊ, असं काही ठरलेलं असेल आणि तसं एखादं त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट झालं असेल तर त्या बेसवरती दुसरा पक्ष नंतर कुठेही कोर्टामध्ये किंवा पोलीस स्टेशनला नाही जाऊ शकत की यांनी अगोदर असं देण्याचं कबूल केलं होतं, कारण हुंड्यासाठी करण्यात आलेला करारच निरर्थक असतो, तो शून्यवत असतो. जसं आपण पॉलिटीमध्ये अभ्यासतो ना, कलम 12-13 मध्ये अभ्यासतो, कलम 13 मध्ये, की मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारा कायदा जो आहे तो म्हणजे नल अँड वॉइड आपण ज्याला म्हणतो, तर तसा हा हुंड्याचा करार सुद्धा काय असेल, निरर्थक असेल, हे लक्षात ठेवा. कलम 6, आता समजा की देण्यातच आलाय हुंडा, समजा दिलेला आहे, ऑलरेडी झालंय सगळं, तर हा जो हुंडा आहे तो पत्नी आणि तिच्या वारसांच्या हितासाठी असतो, हे सुद्धा कलम 6 मध्ये मेन्शन केलेलं आहे. की समजा ऑलरेडी ती रक्कम काही दिवसांपूर्वी दिलेली होती वगैरे, तर तो त्या पत्नीच्या आणि तिच्या मुलांच्या म्हणजे तिच्या वारसांच्या हितासाठी असेल, त्यामुळे तो तिच्याकडे हस्तांतरित करणं हे बंधनकारक असेल. जर विवाहाच्या पूर्वी जर अशी रक्कम देण्यात आलेली असेल तर विवाहानंतर म्हणजे विवाहाच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत ती रक्कम त्या पत्नीकडे म्हणजे त्या ज्यांच्या पक्षाने हुंडा दिलेला आहे तर त्या पत्नीला ती रक्कम हस्तांतरित करणं हे बंधनकारक असतं. विवाहावेळी किंवा विवाहाच्या नंतर जर देण्यात आलेला असेल हुंडा तर तो हुंडा मिळाल्यापासून म्हणजे विवाहाच्या वेळी मिळाला असेल तर विवाहाच्या तारखेपासून, किंवा विवाहानंतर मिळाला असेल तर मिळाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत तो पत्नीकडे, किंवा पत्नी नसेल तर तिच्या वारसांकडे, जर अपत्य नसतील तर तिच्या पालकांकडे तो हस्तांतरित करणं बंधनकारक असतं. आणि जर समजा ती मुलगी अज्ञान असेल म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी वयाची असेल तर ज्यावेळेला ती 18 वर्षांची होईल, 18 वर्षांची झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत तो तिच्याकडे हस्तांतरित करणं बंधनकारक असतं. तर इथे 3 महिन्यांची अट जी आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवा. 6व्या कलमामध्ये सांगितलंय हुंडा हा पत्नीच्या आणि वारसांच्या हितासाठी असतो. जर तो दिलेला असेल तर तिच्याकडे म्हणजे विवाहाच्या पूर्वी असेल तर विवाहापासून 3 महिन्याच्या आत, विवाहावेळी किंवा नंतर असेल तर ज्यावेळी मिळाले तेव्हापासून 3 महिन्याच्या आत, आणि जर ती अज्ञान असेल तर ती 18 वर्षांची झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत तो तिच्याकडे हस्तांतरित करणं हे बंधनकारक आहे. आणि जर समजा तो हस्तांतरित करण्यात कसूर केली, जर समजा तो हस्तांतरित नाही केला तर 6 महिने ते 2 वर्ष इतकी शिक्षा होऊ शकते, किंवा 5,000 ते 10,000 एवढं द्रव्यदंड, किंवा दोन्ही म्हणजे 6 महिने ते 2 वर्ष शिक्षा होऊ शकते, किंवा 5,000 ते 10,000 दंड होऊ शकतो, किंवा शिक्षा आणि दंड हे दोन्हीही होऊ शकतं. ठीक आहे, तर कलम 6 तुमच्या लक्षात आला असेल. त्याच्यानंतर कलम 7 मध्ये असं म्हटलेलं आहे की या अपराधांची दखल घेणं, कोण घेईल दखल, याची संपरीक्षा कोण करेल, हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. तर इलाखा शहर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी ही दोन्ही नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. इलाखा शहर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी हे या अपराधांची संपरीक्षा करतील. कलम 7. कलम 8 मध्ये काय आहे, या अपराधाचं म्हणजे हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 अंतर्गत येणारे जे अपराध आहेत त्यांचं स्वरूप कसं असेल, दखलपात्र, अजामीनपात्र आणि तडजोड न करण्याजोगं. दखलपात्र म्हणजे काय, तर तपासाच्या बाबतीमध्ये पोलीस याची दखल घेतील. जनरली आपण दखलपात्र जे अपराध पाहतो त्याच्यामध्ये विना वॉरंट अटक करण्याची परवानगी असते. मात्र याच्यामध्ये कलम 8 मध्ये हुंडा प्रतिबंध अधिनियम कलम 8 अनुसार हे जे अपराध आहे ते दखलपात्र आहेत तपासाच्या बाबतीत, मात्र विना वॉरंट अटक करता येत नाही. अटक करण्यासाठी वॉरंट असणं गरजेचं असतं, शिवाय त्या व्यक्तीने नाव किंवा पत्ता सांगण्यास नकार दिला म्हणून सुद्धा तिला अटक करता येत नाही. ठीक आहे, त्याचबरोबर हा जो अपराध आहे तो अजामीनपात्र आहे, जामीन मिळत नाही आणि तडजोड न करण्याजोगे आहेत. हे पण आयोगाने विचारलेलं आहे की याच्यातल्या अपराधांचं स्वरूप कसं असेल, दखलपात्र, अजामीनपात्र आणि तडजोड न करण्याजोगे म्हणजे आपापसात न मिटवण्याजोगे हे अपराध असतील कलम 8 मध्ये. ठीक आहे, तर मग आपल्याला माहिती आहे की 8चा आकडा आपण जनरली म्हणतो की 8चा आकडा म्हणजे काही व्यवस्थित होत नाही, सगळं फेस कटतं, तर त्या टाईपमध्ये दखलपात्र, अजामीनपात्र आणि मिटवता न येणं जोगं. त्याच्यानंतर 8 अ मध्ये सांगितलेलं आहे शाबितीची जबाबदारी कोणावरती असेल,
म्हणजे जर समजा एखाद्या पक्षाने एखाद्या व्यक्तीने, मग ती पीडित व्यक्ती असेल किंवा तिचे नातेवाईक असतील किंवा एखादी संस्था असेल नोंदणीकृत, त्यांनी हुंड्याबद्दल एखादी तक्रार दाखल केलेली आहे, तर तो अपराध झालाय की नाही हे साबित करण्याची जबाबदारी कोणावरती असेल, तर आरोपीवरती असेल. जनरली आपण पाहतो, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या फिल्म्समध्ये, मूवीजमध्ये पाहत असाल की जर समजा कुठलाही अपराध कोणी जर एखाद्यावरती आरोप केला असेल, कंप्लेंट दिली असेल, तर ज्यांनी कंप्लेंट दिली तो हे प्रूव्ह करण्याच्या मागे असतो की याने अपराध केलेला आहे. मात्र या हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 अंतर्गत साबितीची जबाबदारी, म्हणजे अपराध केलेला नाही हे साबित करण्याची जबाबदारी आरोपीवरती असते. कलम 3 आणि 4 अंतर्गत जे गुन्हे झालेले आहेत, म्हणजेच हुंडा दिलाय, घेतलाय किंवा अपप्रेरणा दिलेली आहे, आणि कलम 4 अंतर्गत हुंडा मागितलेला आहे, हे 2 अपराध मी केलेले नाहीत हे साबित करण्याची जबाबदारी कोणाची असते? आरोपीची असते. हे विधान ॲज इट इज लक्षात ठेवा, तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. 8A नुसार साबितीची जबाबदारी ही कोणावरती आहे? आरोपीवरती आहे. त्याच्यानंतर 8B मध्ये हुंडा प्रतिषेधी अधिकारी किंवा हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची नेमणूक करण्याबद्दलची तरतूद आहे, आणि ही नेमणूक राज्य शासन करत असतं. हा पॉईंट लक्षात ठेवा. 8B मध्ये अधिकारी दिलेला आहे, तर B वरून तुम्ही बॉस लक्षात ठेवू शकता. 8B बॉस म्हणजे हुंडा प्रतिबंध अधिकारी. मग जनरली त्याचं कार्य काय असेल, तर हे जे काही गुन्हे आहेत ते होऊ नये याच्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त तो प्रयत्न करेल, किंवा अशा ज्या काही केसेस आहेत तर त्या संदर्भामध्ये तपास करताना त्या व्यक्तीच्या संदर्भात, अपराधीची व्यक्ती आहे त्याच्या संदर्भात पुरावे वगैरे गोळा करण्यासाठी वगैरे या व्यक्तीची जबाबदारी असेल. हुंडा प्रतिबंध अधिकारी जो आहे तो कलम 8B अंतर्गत राज्य शासनाद्वारे त्याची नेमणूक होईल. त्याच्यानंतर येतं कलम 9. कलम 9 मध्ये 9 नियम असं लक्षात ठेवू शकता, पण हे नियम करण्याचा अधिकार केंद्राकडे आहेत. कलम 9 नुसार केंद्र हुंडा प्रतिबंध अधिनियम जो आहे 1961चा त्याच्या संदर्भात नियम करू शकतं. आणि कलम 10 नुसार राज्य शासनाला सुद्धा अधिकार दिलेले आहेत. जनरली राज्य शासन जे आहे ते हुंडा प्रतिबंधक अधिकारी जो आहे त्याच्या कर्तव्याशी संबंधित वगैरे जे नियम आहेत किंवा अशा केसेस होऊ नये याच्यासाठी जे काही नियम असतील ते राज्य शासन करण्याचा प्रयत्न करत असतं. केंद्र शासन जे आहे तर केंद्राचे नियम करण्याचा अधिकार कलम 9 मध्ये देण्यात आलेला आहे. आणि इथे जे आपण पाहतो ना की कधीपासून प्रारंभ होईल, तर ते पण कलम 9 नुसार केंद्राकडेच तो अधिकार आहे की केंद्र डिसाईड करेल की हा अधिनियम केव्हापासून लागू होईल, जो की 1 जुलै 1961ला लागू झालेला आहे. हे आपण पाहिलेलं आहे. तर ही होती हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961ची महत्त्वाची म्हणण्यापेक्षा सगळीच कलम 1 ते कलम 10 आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला हा कायदा समजला असेल अशी अपेक्षा आहे. मी थोडंसं बाजूला सरकते, तुम्ही याचा हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या, आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की हे ॲज इट इज जर तुम्ही लिहून ठेवलं तर ते तुमच्या जास्त फायद्याचं राहील. जे 65 डेज चॅलेंजमध्ये आहेत त्यांना मी ऑलरेडी दिलेलं आहे, म्हणजे माझ्याकडे जे लिहिलेलं होतं ते, तर त्या इमेजप्रमाणे तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवू शकता, जे तुम्हाला क्विकली रिवाईज करण्यासाठी. म्हणजे ती जी इमेज मी तुम्हाला पाठवली तो फोटो तुम्ही ॲज इट इज तुमच्या मोबाईलला वॉलपेपर म्हणून जरी सेट केला तरी तुमचं ते क्विकली रिवाईज होऊन जाईल. 1 दिवस जरी ठेवलं तुम्ही तरी तुमची सगळी कलमं लक्षात राहून जातील. अशा पद्धतीने आपण हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 1 जुलै 1961 हा अभ्यासलेला आहे. याची राष्ट्रपतींच्या सहीची तारीख 20 मे 1961 आहे, हेही लक्षात ठेवा. आणि याच्या संदर्भातले ऑलरेडी 2 शॉर्ट व्हिडिओज जे आहेत ते मी अपलोड केलेले आहेत, तर ते व्हिडिओ न चुकता पहा. त्याच्यामध्ये आपण काही ट्रिकसुद्धा पाहिलेल्या आहेत ज्याच्यावरून तुमच्या कलमा लक्षात राहतील. आपण एकदा क्विक रिकॅप घेऊया या कायद्याचा. कलम 1 मध्ये याचं नाव दिलं आहे हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961. विस्तार कायद्याचं जर PDF मध्ये पाहिलं तर जम्मू काश्मीर सोडून भारत होता, मात्र आता जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाला आहे. जम्मू काश्मीरची स्वतंत्र जी घटना होती ती घटना आता बाद झालेली आहे, आणि म्हणून आता संपूर्ण भारतासाठी हा कायदा लागू असेल. याचा प्रारंभ आहे म्हणजे 20 मे 1961ला राष्ट्रपतींची संमती आहे. 1 जुलै 1961ला हा कायदा लागू झाला किंवा याची अंमलबजावणी झालेली आहे. कलम 2 मध्ये हुंड्याची व्याख्या किंवा हुंड्याचा अर्थ दिलेला आहे. याच्यामध्ये एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला, कुठल्याही एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या, विवाहापूर्वी, विवाहाच्या वेळी, विवाहाच्या नंतर दिलेली किंवा देण्याचा करार केलेली मौल्यवान रोखा किंवा संपत्ती, त्याला आपण काय म्हणू, हुंडा. आणि याच्यामध्ये मौल्यवान रोखा याचा अर्थ किंवा याची व्याख्या कुठे असेल तर IPC कलम 30 नुसार तो अर्थ घेण्यात येईल. अपवाद आहे मुस्लिम कायदा किंवा शर्यत कायदा ज्याला म्हटलं जातं, त्या शर्यत कायद्यातील देण किंवा मेहर हे याच्यामध्ये अपवाद आहेत, ते हुंड्यामध्ये मोडत नाहीत. कलम 3 मध्ये हुंडा देणे
घेणे आणि अपप्रेरणा याच्यासाठीची शिक्षा देण्यात आलेली आहे. ती शिक्षा 5 वर्षांपेक्षा कमी असणार नाही. 5 वर्ष प्लस 15,000 किंवा हुंड्याची रक्कम याच्यापेक्षा जी जास्त असेल ती. मात्र आहेर, भेटवस्तू याच्यामध्ये अपवाद येतात. आहेरांची यादी ठेवणं बंधनकारक असतं आणि हे जे काही आहेर वगैरे आहेत ते त्या व्यक्तीच्या आर्थिक ऐपतीनुसार असले पाहिजेत. त्याच्यानंतर कलम 4 मध्ये कलम 4 हुंड्यामध्ये पाहिजे कार हुंडा मागण्याबद्दलची शिक्षा आहे, जी की 6 महिने ते 2 वर्ष, कमीत कमी 6 महिने एक्सटेंड होऊ शकते 2 वर्षापर्यंत, प्लस 10,000 रुपये दंड आहे. न्यायालय 6 महिन्यापेक्षा कमी करू शकतं, पण कारणं तशी नमूद करणं आवश्यक असतं. 4A नुसार ॲडव्हर्टाइजमेंट ए कारची जाहिरात असं पण लक्षात ठेवू शकता. ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरातीवरती बंदी म्हणजे एखाद्या पक्षाने दुसऱ्या पक्षासाठी, मग ते वधू किंवा वरपक्ष असू शकतो किंवा त्यांच्या नातेवाईकांनी जर हुंड्यासाठी जाहिरात दिली की आमच्या ठराविक व्यक्तीशी लग्न केलं तर एवढी संपत्ती मिळेल वगैरे, तर तो पण एक दंडनीय अपराध आहे. 6 महिने ते 5 वर्ष इतकी जेल होऊ शकते किंवा 15,000 रुपये दंड आणि 6 महिन्यापेक्षा शिक्षा कमी केली जाऊ शकते, पण न्यायालयाला तशी कारणे नमूद करावी लागतील. 5 मध्ये सांगितलेलं आहे हुंड्याचा करार हा निरर्थक असतो, म्हणजे या कराराला 0 व्हॅल्यू असते. हा करार कुठेही ग्राह्य धरला जाणार नाही. कलम 6 मध्ये सांगितलेला आहे हुंडा जो आहे तो पत्नी आणि तिच्या वारसांच्या हितासाठी असतो. मग तो कधी जरी दिलेला असेल तरी तो प्राप्त झाल्यापासून, मोस्टली विवाहाच्या दिनांकापासून, किंवा जर ती स्त्री अज्ञान असेल तर ती 18 वर्षांची झाल्यानंतर किंवा विवाहानंतर मिळाला असेल तर ज्या तारखेला मिळाला तेव्हापासून 3 महिन्याच्या आत तो तिच्याकडे हस्तांतरित करणं बंधनकारक असतं. जर तो हे करण्यात म्हणजे हस्तांतरित करण्यात जर कसूर करण्यात आली तर 6 महिने ते 2 वर्ष इतकी शिक्षा होऊ शकते किंवा 5,000 ते 10,000 रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही, शिक्षा आणि द्रव्यदंड दोन्ही होऊ शकतं. कलम 7 नुसार या अपराधांची दखल किंवा संपरीक्षा कोण करतं? इलाका शहर दंडाधिकारी, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी. त्याच्यानंतर कलम 8 नुसार याच्यामध्ये हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 मध्ये असणारे जे अपराध आहेत ते कसे आहेत? दखलपात्र आहेत, अजामीनपात्र आहेत आणि आपापसात न मिटवण्याजोगे म्हणजे तडजोड न करण्याजोगे आहेत. 8A मध्ये आपण पाहिलं होतं शाबिताची जबाबदारी. शाबितीची जबाबदारी ही आरोपीवरती असेल. कलम 3 आणि कलम 4 नुसार गुन्हा घडलेला नाही किंवा मी तो गुन्हा केलेला नाही हे शाबित करण्याची जबाबदारी त्या आरोपीवरती असेल. 8B मध्ये बॉस आपण पाहिलं, हुंडा प्रतिबंधक अधिकारी किंवा हुंडा प्रतिषेधी अधिकारी, राज्य शासन त्यांची नेमणूक करेल. कलम 9 नुसार 9 नियम केंद्राला नियम करण्याचे अधिकार आणि कलम 10 नुसार राज्य शासनाला नियम करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. इथे आपला हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 संपतो. तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा आहे. जे PSI मेन्स 65 डेज चॅलेंजमध्ये आहेत त्यांना आता हे लेक्चर ऑलरेडी मी प्रोव्हाइड केले, त्याच्यामुळे डिस्कशनमध्ये हा पार्ट आपण सेपरेटली घेणार नाही आहोत. ज्या पण कायद्याचे लेक्चर्स तुम्हाला मिळणार नाहीत ते आपण डिस्कशनमध्ये घेणार आहोत. ॲक्च्युली हे डिस्कशनमध्येच यायला पाहिजे होतं, मात्र मला वाटलं की थोडं तुमचं म्हणजे आणखी थोडंसं तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होणं गरजेचं आहे, तुम्ही थोडे फॅमिलियर होणं गरजेचं आहे, म्हणून हे लेक्चरच्या स्वरूपात मी अपलोड करते. पुढचे कायदे आपण डिस्कस करणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, हा कायदा तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी PSIसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा. थँक्यू.